मंडळी, IPLच्या जत्रेचं सूप वाजलंय आणि तुम्हा आम्हा भारतीयांना, जगभरातल्या क्रिकेट रसिकांना वेध लागलेत ते खऱ्या अर्थानं 9व्या T20 म्हणजे 2020 विश्वचषकाचं. आणि जगभरातले मी एवढ्यासाठीच म्हटलं कारण हा 9वा 2020चा विश्वचषक होणार आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये. आणि पुन्हा एकदा ABP माझासाठी या 2020 विश्वचषकाचं कव्हरेज करणार आहे सुनंदन लेले. सुनंदन, पासपोर्टची पानं वाढत चालली आहेत. खरं तर माझ्याकडे 10 वर्षाचा अमेरिकेचा व्हिसा होता विजय. व्हिजिटिंग जर्नलिस्टचा वेगळा व्हिसा काढायला लागलेला आहे, त्यामुळे एक पान वाया गेलेलं आहे. अजून एक शिक्का आला आहे. अजून एक तो शिक्का. आणि वेस्ट इंडिजमध्ये जेवढ्या देशांमध्ये सामने होणार आहेत तेवढ्या देशांचे शिक्के. 6 कंट्रीजमध्ये फिरायचं आहे 15 दिवसात. त्यामुळे अक्षरशः पाठीवरती लगेज घेऊनच फिरायला लागणार आहे. दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नवीन देश. कारण आपण वेस्ट इंडिज म्हणतो, तो देश नाही आहे रे, ती बेटं आहेत. ती स्वतः वेगळे देश आहेत. ते स्वतः, त्यांचा पासपोर्ट वेगळा, त्यांची करन्सी वेगळी. त्यामुळे 6 देश फिरायचे आहेत अमेरिका सोडून. काय वेगळे पण असणार आहे. आपण नेहमी बघितलेलं आहे, भारतातला विश्वचषक बघितला आहे, ऑस्ट्रेलियात बघितला आहे, इंग्लंडमध्ये बघितला आहे, दक्षिण आफ्रिकेत बघितला आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतलं विश्वचषक म्हणजे हे काही वेगळंच आहे. राम और श्याम. कारण अमेरिका हे कम्प्लिटली ऑर्गनाइज्ड आहे आणि वेस्ट इंडिज कम्प्लिटली अनऑर्गनाइज्ड आहे. अमेरिकेमध्ये एक 10-15 एअरलाईन्स आहेत, वेस्ट इंडिजमध्ये 1.25 एअरलाईन आहे. एक पूर्ण, एक उडाली तर उडाली. आणि ह्याच्यामध्ये वेस्ट इंडिजमधली जी विकेट्स होती, जी पूर्वी फास्ट बॉलरला वगैरे मदत करायची, आता एकदम दात काढलेल्या नागासारखी त्यांची अवस्था झालेली आहे. संथ झालेली आहेत विकेट. याच्या उलट आहे अमेरिकेच्या बाबतीत. अमेरिकेच्या बाबतीत एक प्रकारची मिस्ट्री आहे की ही विकेट्स कशी खेळतील. कारण कुणीच तिथं खेळलेलं नाही आहे. थोड्याशा मॅचेस झाल्या आहेत, पण ग्राउंड नवीन आहेत, विकेट्स नवीन आहेत. ती कशी खेळतील हे सगळ्यांनाच एकदम, म्हणजे काय होईल कोणालाच माहीत नाही आहे. काय होईल कोणालाच माहीत नाही आहे. IPLमध्ये पण काय होईल कोणालाच माहीत नव्हतं. 2 संघ कोणाच्याही मनात नाही, कोणाच्याही खिसगणतीत नाहीत. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद असे 2 संघ फायनलमध्ये आले. कोलकाता जिंकली. पण त्याच पद्धतीचं क्रिकेट आपल्याला 2020 विश्वचषकातही पाहायला मिळेल. विजय, हीच तर मजा आहे T20ची. आपण टेस्ट चॅम्पियनशिप म्हणतो, एक प्रदीर्घ त्याचा हे असतो, म्हणजे शेड्यूल असतं. T20चं तसं नसतं. वन डेचं थोडंसं प्रेडिक्शन असतं की अरे ही टीम चांगली आहे, ही टीम चांगली आहे. T20मध्ये तसं नाही. T20मध्ये जो त्या दिवशीचा राजा, तोच फक्त राजा, तो जास्त दिवस राज्य करू शकतो. म्हणून T20 वर्ल्ड कपला वेगवेगळे विजेते मिळालेले आपल्याला दिसतात. आणि हीच मला वाटतं त्याची मजा आहे. त्यामुळे फेवरेट अशी टीम आत्ता तरी नाही. हां, काही चांगल्या टीम आहेत. भारताची टीम चांगली आहे, ऑस्ट्रेलियाची टीम चांगली आहे. आणि वेस्ट इंडिजला तुम्ही कमी लेखू शकत नाही. 2दा वर्ल्ड कप त्यांनी जिंकला आहे, 12 आणि 16ला. आणि हा जो T20 क्रिकेट प्रकार आहे, हा त्यांच्या पाळण्यातला खेळ आहे. T20चा खेळ हा वेस्ट इंडिजचा जरी पाळण्यातला खेळ असला ना, तरी मला असं वाटतं तो रोहित शर्माचा खेळण्याचा आणि सुनंदन लेलेचा पाहण्याचा हक्काचा खेळ झाला आहे. कारण रोहित शर्मा आत्तापर्यंत 2020चे 8ही वर्ल्ड कप खेळला आहे आणि सुनंदनने ते 8ही वर्ल्ड कप कव्हर केले आहेत. आणि 9व्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा खेळणार आहे आणि 9वा विश्वचषक कव्हर करणार आहे सुनंदन लेले. आहे बाबा, क्रिकेट देवाची कृपा आहे. त्यामुळे 7 सालचा पहिला वर्ल्ड कप कव्हर केला आणि त्याच्यानंतर अव्याहत सगळे T20 वर्ल्ड कप कव्हर करायला मिळालेत. आणि प्रचंड मोठं नाट्य बघायला मिळालं आहे. 7 साली आपण जिंकलो, तुफान नाट्य होतं. वेस्ट इंडिजला झालेला 2010 सालचा वर्ल्ड कप मी वर्णन करेन पतंग उडवल्यासारखा. सेमीफायनलचा जो सामना होता तो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. मी का म्हणतोय, पाकिस्तान जिंकत होते तो सामना, परंतु वाऱ्याचा झोत सेंट लुशियाच्या मैदानावरती असा होता की त्या वाऱ्याच्या झोतात नुसतं मायकल हसीनी बॉल ठेवला आणि जो बॉल इथं पडायला पाहिजे तो 10 रो आत पडला आणि पाकिस्तानच्या हातनं तो सामना गेला. जिंकला इंग्लंडनी तो वर्ल्ड कप. पण अशा नाट्यमय गोष्टी, शेवटच्या ओव्हरमध्ये 4 सिक्सर मारून ब्रॅथवेटनी सामना जिंकून दिलेला होता. हे सगळं नाट्य बघायला मिळालं आहे. त्यामुळे म्हणायला गेलं तर तृप्त आहे, पण अजूनही काय म्हणतात तसं पोट भरलेलं नाही आहे. आणि पोट भरलं नाही याचं कारण महत्त्वाचं हे आहे की 2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियानं भारताला 2020चा विश्वचषक जिंकून दिला. पण त्यानंतर भारतानं अजूनही विश्वचषक जिंकलेला नाही. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ही कदाचित विश्वचषक त्यांची जोडीनं हे दोघं आव्हानाला सामोरं जाणार आहेत अखेरच्या वेळी. याचं कारण रोहित शर्मा हा कर्णधार आणि द्रविड हा प्रशिक्षक, या नात्यानं दोघं पुन्हा विश्वचषकात दिसतील का ही शंका आहे.
खूप मोठी शंका आहे त्याचं, कारण पुढच्या वर्षी म्हणलं तर पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, पण त्याला वर्ल्ड कपचं बिरुद नाही आहे. आणि हा वर्ल्ड कप हा त्या जोडीचा शेवटचा आहे हे अगदीच उघड गोष्ट आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की दोघंही जण जान लावतील. या जोडीबाबत असं म्हणलं जातं की इतकी चांगली टीम आहे, इतकी मेहनत केली आहे, ते पाहिजे ते यश मिळत नाही आहे आणि ते हातातनं निसटणारं यश हे पकडायचा दोघं जण प्रयत्न करतायत. बघू क्रिकेट देवाची त्यांच्यावरती कृपा आहे का. काय चान्सेस वाटतात भारतीय संघाचे या विश्वचषकामध्ये? उत्तम कारण चांगली टीम आहे आपली, भरभक्कम टीम आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे अत्यंत अनुभवी खेळाडू आहेत. आणि त्याचबरोबर मला वाटतं आहे काय माहिती आहे का, जसप्रीत बुमराह हा अत्यंत भरवशाचा फास्ट बॉलर आहे. त्याबरोबर आपले स्पिनर उत्तम आहेत, भरपूर स्कोप आहे. कारण ह्या वेळेला 4 स्पिनरला आपण घेऊन चाललो आहे, अक्षर पटेल, जडेजा, कुलदीप यादव आणि चहल या चौघांना घेऊन चाललेलो आहे. कारण ह्या विकेटवरती स्पिनरचा बोलबाला असेल असा अंदाज लावला जातो आहे. जो एक मधला मिसिंग फॅक्टर, बॅटिंग आपली चांगली आहे, मिसिंग फॅक्टर कुठला आहे, दुसरा फास्ट बॉलर आणि ऑलराऊंडरचा परफॉर्मन्स. ह्याच्यात गंमत काय बघ, IPLचं तू उदाहरण दिलंस, ज्या खेळाडूंना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटनी कडेवर घेतलेलं होतं त्यांना खाली ठेवलं, ज्यांना खाली ठेवून दिलेलं होतं त्यांना कडेवर घेतलं. इतके दिवस हार्दिक पंड्याला कंप्लीट दुर्लक्षित केलेलं आहे क्रिकेटनी. क्रिकेट देवाची कृपा अशी होऊ शकते की या वर्ल्ड कपला फक्त क्रिकेट त्यालाच कडेवर घेऊ शकतं. जर अष्टपैलू हार्दिक पंड्याला क्रिकेटनी कडेवर घेतलं, भारतीय संघ वेगळा दिसेल. भारतीय संघ जर वेगळा दिसणार असेल तर आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे सलामीची जोडी आपली जोरदार चालली पाहिजे. या विश्वचषकात आपल्याकडे ऑप्शन्स म्हणजे पर्याय खूप आहेत, पण सध्या तरी दिसतंय असं की रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी ओपन करेल. आणि त्या जोडीकडनं काय अपेक्षा? राईट हँडर लेफ्ट हँडर ही महत्त्वाची जोडी आहे, मुंबईकर जोडी आहे. आणि त्याचबरोबर आत्ताच्या घडीला दोघं टॉप फॉर्ममध्ये नव्हते, आता तो टॉप फॉर्म योग्य वेळी येतो का हे बघायला पाहिजे. कारण ताकद म्हणायला गेली तर दोघांची आहे, अनुभव दोघांकडे आहे. मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स दोघांचाही अनुभव आहे. योग्य वेळी योग्य आणि मुख्य म्हणजे दोघंही मुंबईकर शेकोटी पेटल्यावर की दोघांना योग्य वेळी धग लागली पाहिजे, हा कळीचा मुद्दा आहे. कारण ज्या वेळेला ओपनिंग बॅट्समन चमकतात टीम वेगळी दिसते, ज्या वेळेला नवीन बॉलवरती विकेट मिळतात टीम वेगळी दिसते. तो बुमराच्या बाबतीत आपल्याला भरोसा आहे, ओपनिंग बाबतीत ती आशा आहे, तो भरोसामध्ये निर्माण झाली. क्या बात आहे विजय. या विश्वचषकाच्या निमित्तानं विराट कोहलीविषयी अनेक प्रश्नचिन्ह उभी करण्यात आली होती. त्या प्रश्नचिन्हांना विराट कोहलीनं IPL मधल्या परफॉर्मन्सनं उत्तर दिलं आहे, जरी त्याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पुन्हा एकदा अपयशी ठरली. ऑरेंज कॅपचा तो हकदार होता रे, मानकरी नव्हता, हक्क सांगितला होता त्यांनी. आणि इतका आउटस्टँडिंग सातत्यपूर्ण कामगिरी त्यांनी केलेली आहे. तोच फॉर्म तो बॅगेमध्ये भरून अक्षरशः अमेरिकन वेस्ट इंडिजला जातो आहे. मेंटली फार स्ट्रॉंग आहे. आणि हे लक्षात ठेव विजय, जे ग्राउंडवरती आम्ही अनुभवतो त्याची समोरच्या टीममध्ये जी दहशत आहे ना ती अनुभवण्यासारखी असते. त्यामुळे त्यालाही माहिती आहे त्याचा शेवटचा वर्ल्ड कप आहे, काहीतरी स्पेशल करायला तोही टपून बसलाय. या विश्वचषकाच्या निमित्ताने आणखी एका प्लेअरची जास्त चर्चा होणार, तो म्हणजे यष्टिरक्षक रिषभ पंत. मृत्यूच्या दाढेतनं परतला, उभा राहिला आणि असा तसा उभा राहिला नाही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो खेळतो आणि आता वर्ल्ड कप खेळतो. काय आहे, त्याचा जो ॲक्सिडेंट झालेला होता त्याची दृश्य पाहिल्यानंतर तो जगला हेच म्हणजे चमत्कार समजला जातो आहे. तो खेळू शकला हा त्याच्या पुढचा चमत्कार. आणि मला जेन्युइनली वाटलं होतं ठीक आहे IPLमध्ये तो थोडे सामने खेळेल, बॅटिंग कदाचित करेल. त्यांनी बॅटिंग केली, त्यांनी कॅप्टनशिप केली आणि सर्वात अवघड म्हणजे त्यांनी विकेट किपिंगसुद्धा केली. त्यामुळे असा ऋषभ पण टीममध्ये परत येतो आहे ही गोष्ट भारतीय संघाकरता सुलक्षण मानली जाते. आणि त्यातनंही त्याला आता क्रिकेटचं मोल, त्याला क्रिकेटचं महत्त्व कळलं आहे. भारतीय संघाचे कपडे घालून परत येण्याचं मोल त्याला कळलं आहे. त्यामुळे मला वाटतं चमत्कारिक कामगिरी त्याच्याकडनं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमके किती 4 का 5 फलंदाज खेळतील मुख्य हे आपल्याला माहीत नाही, पण सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन हे संघात असणं हे भारताच्या दृष्टीने किती बलस्थान आहे? मोठा ऑप्शन आहे. कारण मला संजू सॅमसनला पहिल्या 11त सुरुवातीला घेतील असं वाटत नाही आहे. ओपनिंगला जसं तू म्हणलास, म्हणूनच म्हटलं संघात असणं, 15मध्ये ते असणं हे फार फायदा खूप. कारण तो ऑप्शन एक फार महत्त्वाचा आहे. कारण संजू सॅमसनसुद्धा त्याची जागा ही त्यांनी मिळवलेली आहे.
हक्कानी कष्टाने मिळवलेली आहे आणि त्यामुळे त्याचं महत्त्व अजिबात कमी होऊ शकत नाही. आपल्याकडे सूर्यकुमार यादवसारखा बॅट्समन आहे जो 360 डिग्री प्लेअर मानला जातो. 4 नंबरला तो येतो आणि 5-6-7पासून आपल्याकडे रिषभ पंत, हार्दिक पांड्या, शिवम दुबेसारखे प्लेअर आहेत. त्यामुळे हे जी मिसिंग लिंक आहे ऑलराऊंडरची ती जर का मध्ये बरोबर चमकली ना आपला संघही चमकेल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, फलंदाज जरी धावांचं संरक्षण उभे करत असले तरी गोलंदाज खऱ्या अर्थानं तुम्हाला सामना जिंकून देतात. आणि जर तुम्ही सामने जिंकत गेलात तर तुम्ही विश्वचषक जिंकणार आहात. 4, 3, 2 आणि 1 म्हणजे असा सामन्यांचा आव्हान आहे. आणि प्रत्येक संघाला 9 सामने खेळायचे आहेत. 9 सामन्यांसाठी आपलं आक्रमण सज्ज झालं आहे. पण किती पुरेसं आहे हे आक्रमण? सुरेख वर्णन केलंस तू. कारण आपले जे सामने होणार आहेत ते लीग फेजचे आहेत आणि त्याच्यानंतर 3 सामने हे बाद फेरीच्या सुरुवातीच्या साखळीचे आहेत. 2 सेमीफायनल, 1 फायनल. तुझ्या तोंडात अख्खं मिठाईचं दुकान घालीन मी. 9 सामने भारतीय संघ जे 4-3-2-1 म्हणतोय, फॅन्टास्टिक. आणि ह्याच्यामध्ये बॉलर्सचं जे आहे, आपण इवन IPLच्या फायनलमध्ये पाहिलं बॉलर्सनी काय कामगिरी करून दाखवली. बुमरा असू देत, आपले फास्ट बॉलर सिराज असू देत आणि त्याच्यानंतर आपले स्पिनर असू देत, यांना धावा रोखण्यापेक्षा आऊट काढण्याचं तंत्र अवलंबायला लागेल. आता लोक सकारात्मक विचार करायला लागलेत की बॅट्समन आपल्यावरती तुटून पडणारच आहेत. ती जी आक्रमणाची भाषा बोलताना चुकीची संधी निर्माण होते त्याच्यावरती घाव घालून जर का विकेट काढता आल्या तर गोष्टी बदलतात. आणि क्रिकेट हे टेस्ट क्रिकेट असू देत, वन डे असू देत, T20 असू देत, विकेट गेली की समोरच्या टीमवरचं प्रेशर वाढतं. ती गोष्ट जमायला पाहिजे. मग कोणाकडनं अपेक्षा आहे? बुमरा, 100% बुमरा. आणि त्याच्याबरोबर आपल्या स्पिनरकडनं मला खूप अपेक्षा आहे. आणि फास्ट बॉलरचं मी परत एकदा म्हणतो, त्यांनी मधल्या फळीमध्ये जर का 4 ओव्हर टाकताना एखाद दुसरी जरी महत्त्वाची विकेट काढली, चमत्कार होईल. आणि भारतीय संघ जरी सज्ज झाला असला तरी भारतीय संघासमोर आव्हान तर आहे 2020 विश्वचषकाचं, पण एक चुटपुट लागून राहिली आहे. ती म्हणजे ऑस्ट्रेलियानं लागोपाठ 2 अंतिम सामन्यांमध्ये भारताला हरवलं आहे. एक कसोटी विजेतेपदाची आणि नंतर वन डे विश्वचषकाची. पण तिसऱ्या 2020 विश्वचषकाची फायनल टीम इंडिया गाठणार का? आणि ती जर गाठली तर भारतीय संघ विश्वचषक जिंकणार का? कारण 2013 सालापासून भारताला विश्वचषक किंवा जागतिक दर्जाचं विजेतेपद जिंकता आलेलं नाही आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. कारण विजय, एकीकडे असं वाटतं की आपली टीम सातत्याने त्या शेवटच्या टप्प्यावरती जाते आहे. हे सातत्यसुद्धा एका अर्थाने महत्त्वाचं आहे. कारण कित्येक टीमला तेही जमलेलं नाही आहे. फक्त ते शेवटच्या पायरीवरती येऊन जे आपण अडखळतो ती गोष्ट मनाला खूप लागते. आणि हा उपवास आता 2013 ते आत्तापर्यंत झाला रे, मग खूप दिवसाचा झाला. संघामध्ये दम आहे का? 100% आहे. गुणवत्ता आहे का? 100% आहे. त्यामुळे ती शेवटची पायरी ओलांडून जाण्याची वेळ आता आलेली आहे. खास करून हा कॅप्टन, हा कोच त्याच्यासाठी नक्कीच लायक आहेत. तर रोहित शर्मासाठी 2020 विश्वचषक जिंकणं हे जितकं आव्हानात्मक आहे तितकंच त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की राहुल द्रविडला हा 2020 विश्वचषक जिंकून योग्य पद्धतीनं सन्मानानं निरोप देणं. कारण राहुल द्रविडला त्याच्या कारकिर्दीत एकच गोष्ट करता आली नव्हती, पण प्रशिक्षक म्हणून जर त्याला हा 2020चा विश्वचषक जिंकून देता आला तर भारतीय संघासाठी ही सगळ्यात मोलाची कामगिरी ठरेल. कॅमेरा पर्सन विपुलसह विजय साळवी आणि सुनंदन लेले, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.